दिलीप शेठ गांजाळे यांच्या आठवणीने भरावून जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके अत्यंत भावुक झाले होते. जुन्नर तालुक्यातील खानगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य कैलासवासी दिलीप शेठ गांजाळे यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. याचवेळी त्यांचे जवळचे सहकारी आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके हे अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दिलीप शेठ यांच्या आठवणींनी हेलावून गेलेल्या अतुल शेठ बेनके यांनी मनपूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करत सांगितले की दिलीप शेठ यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही तर माणुसकी जपणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा एक मोठा आधारच हरपला आहे. त्यांच्या या शब्दातून त्यांच्या मनातील दुःख स्पष्टपणे जाणवत होते. अतुल शेठ बेनके यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या शब्दातील वेदना दिलीप शेठ यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची साक्ष देत होत्या. दिलीप शेठ गांजाळे यांना दिलेली ही श्रद्धांजली संपूर्ण तालुक्याच्या भावना व्यक्त करणारी ठरली. रिपोर्टर विजय बोंबले, खानगाव. शोकाकुल बंधू भगिनी, दिलीप शेठच्या जाण्याने फक्त त्यांच्या कुटुंबाला दुःख झालेलं नाही, गावाला झालेलं नाही, भारतीय जनता पार्टीला झालेलं नाही, तर ज्यांचा संबंध दिलीप शेठबरोबर आला अशा प्रत्येक व्यक्तीला झालेला आहे. अल्पशा आजाराने अचानकपणे आपल्यातून ते निघून गेले. याची वेदना, याचं दुःख इथं उपस्थित असलेल्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला झालेलं आहे. हे गेल्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दिलीप शेठ तसे आमचे राजकीय विरोधक, पण समाजकारणात, सार्वजनिक जीवनात, विकास कामात, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. अशा त्यांचा एक खंबीर साथीदार ते गेल्यामुळं सर्वात अतितीव्र दुःख ताईंनाच हे नक्कीच झालं असणार आहे. मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने, जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलीप शेठ गांजाळे यांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.